या प्रकरणामध्ये जवळपास 6 महिन्यापूर्वीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये कुंडलिक खांडे कटात सहभागी आहेत असा त्यांच्यावर पोलिसांच्या वतीनं आरोपपत्र ठेवण्यात आलेलं आहे। या कटात सहभागी असल्याचा कुठलाही पुरावा सरकार पक्षाकडे नाही असं आमचं स्पष्ट मत होतं आणि त्या मुद्द्यावर आम्ही कोर्टापुढे विवेचन केलं। दुसरा मुद्दा पहिल्यांदा म्हणजे की त्यांनी काही सीडीएस कलेक्ट केलेले आहे, त्यामुळे त्यांना आता मोबाईल जप्त करणे आहे हा मुद्दा काही कोर्टाने स्वीकारलेला नाही आणि पोलीस कस्टडी रिमांडची त्यांची जी मागणी होती ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलेलं आहे। पुढचं पाऊल काय राहणार आहे? यामध्ये किती आरोपी आहेत, त्यांच्या जामिनाचं काय? आणि नाही, काही याच्यामध्ये काही आरोपींनी अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे। उद्या कुंडलिक खांडेंच्या जामीनच्या अर्जाची सुनावणीची तारीख उद्याच आहे। तसेच त्यांचे भाऊ गणेश आणि त्याच्याही जामीनचा अर्ज ही सुनावणीसाठी तारीख उद्या आहे। उद्या काय प्रगती होईल ती उद्याच कळेल।